श्री स्वामी समर्थ. अध्याय 4. श्री स्वामी चरित्र सारामृत. चतुर्थोध्याय. श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. 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 मुखे कीर्तन करावे अथवा श्रवणी ऐकावे. षोडशोपचारे पूजावे स्वामी चरण भक्तीने. न लगे करणे तीर्थाटन योगाभ्यास होम हवन. सांडोनिया अवघाशीन नामस्मरण करावे. स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ योती हाता. स्वामी चरित्र गात एकता पुनरावृत्ती चुकेल. गताध्यायाचे अंती अक्कलकोटी आले यती. नृपराया दर्शन देती स्वेच्छेने राहती तयापुरी. चोळप्पाचा दृढ भाव घरी राहिले स्वामी राव. हे तयाचे सुकृतपूर्व नित्य सेवा घडे त्याते. जे केवळ वैकुंठवासी अष्टसिद्धी ज्याच्या दासी. नवविधी तत्पर सेवेसी ते धरिती मानव रूप. चोळप्पा केवळ निर्धन परी स्वामी कृपा होता पूर्ण. लक्ष्मी होऊनी आपण सहज आली तया घरी. कैसी आहे तयाची भक्ती नित्य पाहती परीक्षा यती. नाना प्रकारे त्रास देती परी तो कधी न कंटाळी. चोळप्पाची सद्गुणी कांता तीही केवळ पतिव्रता. सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा. स्वामी नाना खेळ खेळती विचित्र लीला दाखविती. नगरवासी जनांची भक्ती दिवसेंदिवस दृढ जडली. स्वामी केवळ ईश्वरमूर्ती देशोदेशी झाली ख्याती. बहुत लोक दर्शना येती कामना चित्ती धरोनी. कोणी संपत्ती कारणे कोणी मागते संताने. व्हावी म्हणून या लग्ने येती दूर देशाहुनी. शरीर भोगे कष्टले संसार तापे तप्त झाले. मायामय पसाऱ्या ते फसले ऐसे आले किती एक. सर्वांशी कल्पद्रुमा समान होऊनी कामना करीती पूर्ण. भक्त काजास्तव अवतीर्ण मानव रूपे जाहले. भक्त अंतरी जे जे इच्छिती ते ते यती राज पुरविती. दृढ चरणी जयाची भक्ती त्यासी होती कल्पतरू. जे का निंदक कुटिल तया शास्ते केवळ. नास्तिका प्रति तात्काळ योग्य शासन करिताती. महिमा वाढला विशेष किती करू लागले द्वेष. कोणा एका समयास वर्तमान घडले पै. कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटासी. हासोनी म्हणती जनासी ढोंगी याच्या नादी लागला. हा स्वामी नवे ढोंगी जो नाना भोग भोगी. साधू लक्षणे याचे अंगी कोणतेही वसत असे. काय तुम्हा वेळ लागले वंदिता ढोंग्याची पावले. यात स्वार्थ ना परमार्थ मिळे फसला तुम्ही अवघेही. ऐसे तयाने निंदिले समर्थाने अंतरी जाणिले. जेव्हा ते भेटीसे आले तेव्हा केले नवलेख. पहावया आले लक्षण समर्थ समजले ती खून. ज्या घरी बैसले तेथून उठून या चालिले. एका भक्ताची या घरी पातली समर्थाची स्वारी. तेही दोघे अविचारी होती बरोबरी संन्यासी. तेथे या तिन्ही मूर्ती बैसवल्या भक्ते पाटावरती. श्री स्वामी आपुले चित्ती चमत्कार म्हणती करू आता. दर्शनेच्छू जन असंख्यात पातले तेथे क्षणार्धात. समाज दाटला बहुत एकच गर्दी जाहली. दर्शन घेऊन चरणांचे मंगल नाव गर्जती वाचे. हेतू पुरवावे मनीचे म्हणून या विनविती. कोणी द्रव्य पुढे ठेविती कोणी फळे समर्पिती. नाना वस्तू अर्पण करती नाही मिती तयाची. कोणी नवसाते करीती कोणी आणून या देती. कोणी काही संकल्प करती चरण पूजिते आनंदे. संन्यासी कौतुक पाहती मना माझे आश्चर्य करती. क्षण एक तटस्थ होती वैरभाव विसरोनी. क्षण एक घडला सत्संगती तत्काळ पालटे की कुमती. म्हणून कवी वर्णिताती संत महिमा विशेष. स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात. ते निज हस्ते समर्थ संन्याशा पुढे लोटिती. पाणी सुटले त्यांच्या मुखासी म्हणती यथेच्छ मिळेल खावयासी. आज सारा दिवस उपवासी जीव आमुचा कळवळला. मोडली जनांची गर्दी तो येवोनी सेवे करी. संन्याशा पुढल्या नानापरी वस्तू नेऊ लागले. तेव्हा एक क्षणार्धात द्रव्याधिक सारे नेत. संन्यासी मनी जुरत व्याकुळ होत भुकेने. समर्थांनी त्या दिवशी स्पर्श न केला अन्नोदकासी. सूर्य जाता असता चलासी तेथून या उठले. दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी. रात्र होता तयासी अन्नोदक वर्ज्य असे. जे पातले करू छळना त्याची झाली विटंबना. दंडावया कुत्सित जना अवतरले यतिवर्य. त्यांच्या चरणी ज्यांची भक्ती त्यांचे मनोरथ पुरविती. पसरली जगी येईशी ख्याती लीला ज्याची विचित्र. श्रीपाद वल्लभ भक्ती कलियुगी वाढेल निश्चिती. त्यांचा अवतार स्वामी यती
वर्णी कीर्ती विष्णुदास। इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत प्रेमळ भक्त। चतुर्थोध्याय गौडहा। श्री स्वामी चरणार्पणमस्तु। श्रीमस्तु शुभम भवती। श्री स्वामी समर्थ।